सांगलीत अधिक मास पुण्यपर्वामध्ये विश्वशांती व नवचंडी महायज्ञ, शिवमहापुराण कथा व आद्य पालखी सोहळ्याचे आयोजन. सांगली जिल्हा वीरशैव लिंगायत समाज व शिवबसव सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ सांगली श्री शब्र 108 शिवलिंग शिवाचार्य स्वामींची बेळंकी व अध्यक्ष डॉ. रविकांत पाटील, स्वागताध्यक्ष माननीय आमदार विनयजी कोरे सावकार, कार्याध्यक्ष माननीय श्री विनोद परमशेट्टी, गौरव अध्यक्ष श्री सुमितदादा कदम, उपाध्यक्ष श्री बाबासाहेब आळतेकर, उपाध्यक्ष श्री गजानन अडीमणी, सचिव श्री सुरेंद्र बोळात, सचिव श्री रवींद्र बुकटे, सहसचिव श्री राजशेखर सावळे, खजिनदार निळकंठ कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक मास पुण्यपर्वामध्ये विश्वशांती, नवचंडी महायज्ञ, शिवमहापुराण कथा व श्री श्री 1008 केदारनाथ जगद्गुरूचे आशीर्वचन व अड्ड पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सोहळा सोमवार दिनांक 8 जून ते रविवार दिनांक 14 जून 2026 या कालावधीत सांगलीतील तरुण भारत स्टेडियम, मारुती चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सांगली येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये संचालक विशाल मगदूम यांनी दिली. दिनांक 8 जून 2026 रोजी सकाळी 9 वाजता धर्मध्वजारोहण समारंभ यजमान डॉ. रविकांत पाटील, मंगेशदादा चिवटे, उपमुख्यमंत्री, वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख यांच्या हस्ते दिनांक 8 जून ते 11 जून सकाळी 8 ते 12 कालावधीत नवचंडी महायज्ञ होणार आहे. गुरुवार दिनांक 11 रोजी सायंकाळी 5 वाजता श्री 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 1008 जगद्गुरू भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी केदारनाथ व शिवाचार्य यांचे शुभ आगमन. दिनांक 12 व 13 जून रोजी सकाळी 8 ते 12 श्री 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 1008 जगद्गुरू भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी यांची राजोपचार शिवलिंग महापूजा. दिनांक 14 रोजी आयाचर व शिवलिंग दीक्षा संस्कार. दिनांक 14 रोजी सायंकाळी 4 वाजता श्री 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 1008 जगद्गुरू भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी यांची अड्ड पालखी सोहळा रोजी होणार आहे. दिनांक 8 जून ते 13 जून दररोज सायंकाळी 6 ते 9 अबप श्री समाधानजी महाराज शर्मा केज यांच्या सुश्राव्य वाणीतील शिवमहापुराण कथा. दिनांक 8 जून ते 14 जून दररोज सकाळी 12 वाजता व संध्याकाळी 9 वाजता महाप्रसाद. जगद्गुरूंचे आचार विचार व तत्वज्ञान यांचा प्रचार व प्रसार करणे ही काळाची गरज आहे. या अनुषंगाने धर्मध्वजारोहण, जगद्गुरूंचे राज्य उपचार, इष्टलिंग महापूजा, अत्याचार व शिवलिंग दीक्षाविधी, शिवमहापुराण कथा, रक्तदान शिबिर, जगद्गुरूंचे अड्ड पालखी व शिवाचार्यांचे रथोत्सव, आशीर्वचन, हार्दिक कुंकू, कुमारिका पूजन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या धार्मिक सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन पत्रकार परिषदेत आज आयोजकांनी केले. तसेच आज प्रचार व्हॅनचा शुभारंभ बेळंकेकर महाराज यांच्या हस्ते झाला. यावेळी डॉ. रविकांत पाटील, विशाल मगदूम, राजेश साबणे, राजकुमार सावळे, बाबासाहेब आळतेकर, राजकुमार सावळे व इतर मान्यवर उपस्थित होते. श्री गुरुभ्यो नमः. वीरशैव लिंगायत या समाजाच्या वतीनं आणि शिवबसव कला क्रीडा सांस्कृतिक संस्थेच्या निमित्तानं सांगली या गणेशच्या नगरीमध्ये तरुण भारत स्टेडियममध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम जून 8 ते जून 14 या तारखेला संपन्न होणार आहे आणि या कार्यक्रमाचा उद्देश सर्वांना सुख, समाधान, शांती मिळावा हा त्या ठिकाणी आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले सर्व कमिटीचे सदस्य हे सर्वांना आवाहन करतात की या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये भाग घेऊन त्याचा उपयोग करून घ्यावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि या कार्यक्रमाचा एक उद्देश की केदार जगद्गुरू हे 12 ज्योतिर्लिंगातले एक स्थान आपल्याला पाहायला मिळतं आणि या 12 ज्योतिर्लिंगाला सर्वांना जाऊन दर्शन घेणं हे शक्य नाही आहे. आणि म्हणूनच आमच्या या कमिटीनं या अधिक मासाच्या निमित्तानं आपल्या सांगली या गणेशच्या नगरीमध्ये या 12व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन आणि पंचपीठाधीश्वरामध्ये असणारे जे केदार जगद्गुरू आहे यांचं दर्शन, आशीर्वचन मिळावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि दुसरा उद्देश जो आहे तो म्हणजे वीरशैव लिंगायत धर्मामध्ये जे आपल्याला 16 संस्कार पाहायला मिळतात त्या 16 संस्कारामध्ये जो तुम्हाला संस्काराचा राजा म्हणून घेतलेला आहे असा जो शिवदीक्षावधी संस्कार आणि आयाचार हा संस्कार फार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे की 2024 या सालामध्ये हा संस्कार आणि तरुण स्टेटमध्येच घेतला होता. त्यावेळी कमीत कमी 1350 ते 1400 वीरशैव लिंगायत बांधवांनी हा संस्कार मध्ये भाग घेऊन तो संस्कार घेतलेला होता. तर यावेळीचा आमचा संकल्प आहे की हा संस्कार म्हणजे वीरशैव लिंगायत बांधवांनी 2,500 लोक या ठिकाणी भाग घेऊन हा संस्कार घेतील. कारण हा संस्कार एका दृष्टीनं जाती संस्कार देखील मानला जातो आणि ह्या संस्कारामुळेच आपल्याला
शिवपूजा करण्याचा अधिकार मिळत असतो. म्हणून हा कार्यक्रम देखील त्यात फार मोठा त्यामध्ये विशेष असं तुम्हाला भाग घेत आहे. आणि सर्वात म्हणजे आडवी पालखी हे तुम्हाला कुठल्याही धर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. असे एकमेव वीरशैव लिंगायत धर्मामध्ये आपल्या जगद्गुरूंना आडव्या पालखीमध्ये उत्सव करण्याचा जो तुम्हाला एक आगळा वेगळा तुम्हाला एक प्रथा आहे ती देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि ते देखील आपण सर्वांनी पाहून त्याचं देखील तुम्हाला नाही त्यामध्ये आपण आशीर्वाद घ्यावा असं मला वाटतं. तर या जून 8 ते 14 या मलमासामध्ये म्हणजे अधिक मासामध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये तरुणबाळ स्टेडियम या ठिकाणी आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं हजर राहून आपण सर्वांनी सहकार्य करावा ही सर्वांची इच्छा. एक वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे ठेवलेली आहे. या अधिक मास या पुण्य पर्वामध्ये आपण एक विश्वशांती नवचंडी महायज्ञ शिवकथा व आपल्या केदारनाथ जगद्गुरू यांचे आशीर्वचन व आड्ड पालखी असा हा एक कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सांगली जिल्हा हिंदू वीरशैव लिंगायत समाज शिवबसव सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ सांगली आणि समस्त लिंगायत बांधव 8 जून ते 14 जून 2026 या 6 दिवसाच्या कालावधीमध्ये होत आहे. मागच्या वर्षी हा जो कार्यक्रम झाला होता त्यावेळी जवळजवळ 2024ला 1 लाखापेक्षा जास्त लिंगायत समाजाने त्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली होती. तर ह्यावेळी याच्यापेक्षाही मोठा कार्यक्रम होईल अशी आशा आहे आणि अशा प्रकारे तयारी सगळी झालेली आहे. सर्व लिंगायत समाजाने आणि बांधवांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रमाणात करावा आणि एकत्र यावं असं आवाहन आम्ही या आमच्या मंडळाच्या कमिटीतर्फे सगळ्यांना करतोय आपल्या माध्यमातून. आता आपलं ध्वजारोहण आपण हे कार्यक्रमाची सुरुवात करतोय आणि 8 तारखेपासून 11 तारखेपर्यंत 4 दिवस जे आहेत हे आपण विश्वशांतीसाठी नवचंडी यज्ञाचं आपण नियोजन केलेलं आहे. आता या नवचंडी यज्ञ जो आहे हा सर्वसामान्य माणसांना प्रत्येकाच्या घरी जर करायचं म्हणलं त्याचा खूप मोठा खर्च आणि बाकी सगळे विषय असतात, त्यामुळे सगळ्यांना शक्य होत नाही. तर आपण विश्वशांतीसाठी 4 दिवस सकाळी 8 ते 12 या कालावधीमध्ये आपण नवचंडी यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. त्यानंतर दिनांक 11 तारखेला आपले जे जगद्गुरू आहेत या जगद्गुरूंचं आपलं आगमन जे आहे हे 11 तारखेला दुपारी 4 वाजता तरुण स्टेडियममध्ये आगमन होणार आहे. आणि 12 व 13 जून या दिवशी सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत जे आपले केदारचे जे मुख्य जगद्गुरू आहेत त्या मुख्य जगद्गुरूंचं इष्टलिंग महापूजा होते. तर ही इष्टलिंग महापूजा जी आहे ही केदारनाथ जगद्गुरूंची खूप फेमस आहे. तसं कारण जसे कैलासामध्ये प्रत्यक्षामध्ये शिवलिंग पूजा होते त्या धर्तीवरती जवळजवळ 3 ते 4 तास हे केदारनाथ जगद्गुरूंची इष्टलिंग पूजा चालते. त्यामधून बरेच भारतामधून कानाकोपऱ्यातून इष्टलिंग पूजा बघण्यासाठी लोक येतात. तर ही आपण इष्टलिंग पूजा झाल्यानंतर मुख्य दिवस आमचा दिनांक 14 तारखेला आहे. 14 तारखेला आपण लिंगायत समाजाची जे दीक्षाविधी असते अय्याचार व दीक्षाविधी असतो त्या दीक्षाविधीचं आपण नियोजन केलेलं आहे. तर 14 तारखेला सकाळी 8 ते 12 या कालावधीमध्ये आपण अय्याचार व दीक्षाचा विधी कार्यक्रम करतोय. आणि 14 तारखेला संध्याकाळी 4 वाजता आपले जे जगद्गुरू आहेत त्या जगद्गुरूंची आमच्या पूर्वीपासून जे परंपरा चालू आलेली आहे ह्या परंपरेप्रमाणे आपण आड्ड पालखीचं नियोजन केलेलं आहे. संध्याकाळी 4 वाजता आपण आड्ड पालखी घेतोय. आणि ह्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात मुख्य जे आहे हे आपले जे समाधान महाराज शर्मा जे आहेत त्यांचा आपण दिनांक 8 तारखेपासून 13 तारखेपर्यंत रोज संध्याकाळी 6 ते 9 असे 3 तास शिवमहापुराण कथा होणार आहे. 6 ते 9 दरम्यान आपण ही शिवमहापुराण कथेचं नियोजन केलेलं आहे. तर ही जी शिवमहापुराण कथा आहे ही खूप चांगल्या पद्धतीने असं समाधान महाराजांची जेणेकरून शिवपार्वती